हॅलो, वेलकम टू माय चॅनल लेट फूड टॉक. आणि चॅनलवरती आज शेअर करत आहे तिखट शेवयांची रेसिपी, जी ही माझ्या आईने बनवली होती. तर त्यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवर बघा. तर त्यामध्ये आहे टोमॅटो, कांदा, शेंगदाणे, मिरची, कढीपत्ता, हेच नेहमीचं आपलं, आणि शेवया. तर आता कढईमध्ये प्रथम शेवया भाजून घेऊयात. शेवयाला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. साधारण 2 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊया आपण शेवया. आता तुम्ही पाहू शकता शेवया छान असा कलर आलेला आहे. तर आता आपण हे साईडला काढून घेऊया. आता कढईमध्ये तेल गरम करूया, साधारण 2 चमचे. त्यामध्ये जाईल मोहरी, त्यानंतर जिरे, मोहरी छान तडतडून द्यायची आहे. नंतर जिरे जातील, नंतर कांदा, नंतर मिरची, कढीपत्ता आणि भाजलेले शेंगदाणे. ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. एकदा छानसं हलवून झालं की त्यामध्ये टोमॅटो, सर्व व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिमूटभर हळद. नाही, असं छान असं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता जाईल स्वादानुसार नमक. पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर साखर आवडत असेल तर टाका, पण साखरेने छान लागतं जरा. पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता जाईल पाणी, आणि हे पाणी असं व्यवस्थित असं उकळी काढून घ्यायचं आहे. आणि त्यावरती असं कोथिंबीर टाकायची आहे. आता सर्व असं व्यवस्थित उकळी आली की त्यामध्ये जाते शेवया, ज्या आपण मगाशी भाजून घेतल्या होत्या. आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिश्रण हलवून झालं की 1-2 मिनिटे वाफ काढून घ्यायची शेवयांना. आणि आपल्या शेवया खाण्यासाठी तयार आहेत. तर तुम्ही पाहू शकता ह्या शेवया एकदम मस्त आणि टेस्टी अशा तयार झाल्या होत्या. तर अशाच रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा. आपल्या चॅनलचं नाव आहे लेट फूड टॉक. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.